36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजता क्रांतिदिनाचं औचित्य साधून तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. गुरुदेव भक्त यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिज्योत व मशाल पेटून आंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रसंतांना भारतरत्न एकच लक्ष्य असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रसंतांच्या भारतरत्न सन्मानाची घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी मुकुंद पुनसे यांच्यासह जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गाडगे, शफिक शाह, मनोहरराव साबळे, जगनराव साबळे उपोषणाला बसले आहे. आंदोलनाचे संचालन विजयराव बोके यांनी केले. यावेळी प्रकाश बोके, नरेंद्र राऊत, महादेव गरपवार, सागर भोवते, आसावरी देशमुख, अभिजित बोके, प्रल्हाद पारिसे, अमर वानखेडे, अनिल नान्ने, अशोक माहुरे, विनायक किने, नरेश भोयर, मोहन अग्रवाल, अनिल काळमेक, गौरव चौधरी, कार्यवाहक प्रशांत कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते. स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आलेले असून या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याकरिता अन्नत्याग बेमुदत आंदोलन या ठिकाणी या स्थळी केलेला असून आपण विशेष भेट घेऊया. तुमचे नाव? मी मुकुंद बाबारावजी पुनसे, राहणार ममदापूर, आणि माझ्यासोबत आम्ही सर्वजण 7 लोक या ठिकाणी गुरुदेव सेवक या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आजचा पहिला दिवस आहे. आजचा पहिला दिवस. आत्ताच दुपारी 3 वाजतापासून या ठिकाणी आम्ही क्रांतिज्योत पेटून सुरुवात केलेली आहोत. पण हा किती दिवस आंदोलन राहणार आहे असं नेमकं? जोपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान हा प्रदान करण्यात येणार नाही आणि केंद्र सरकार, भारत सरकार ते जाहीर करणार नाही, तोपर्यंत आमचा लढा हा सुरूच राहणार आहे. कारण आजचा दिवस हा क्रांतीचा दिवस आहे. आजच्या दिवशी चले जाओ ची घोषणा करून अनेक शूरवरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि या स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सुद्धा मोठे योगदान राहिले आहे. या सर्व बाबीचा विचार करून भारत सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना तातडीने भारतरत्न जाहीर करावं, एवढीच आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. या मागणीकरिता आपण आधी मागणी केली होती का? कारण आम्ही यापूर्वीसुद्धा केली आणि बरेच वर्षापासून ही मागणी चालू आहे. असंख्य लोकांनी और गुरुदेव भक्तांनी विविध तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून ही मागणी भारत सरकारकडे होत आहे. परंतु अद्यापर्यंत भारत सरकार महाराजांना का भारतरत्न प्रदान करत नाही, या बाबीचं चिंतन या ठिकाणी झालं पाहिजे. यावर शासनाचे कुठल्याही प्रकारचे लक्ष नसल्यासारखं वाटत आहे आज, है ना? म्हणून हे बेमुदत आंदोलन तुम्ही म्हणून ते वेळ शासनाचं लक्ष असतं तर आज या ठिकाणी आम्हाला बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली नसती. मी जयकुमार शेषरावजी बोके, राहणार वरखेड, गुरुदेव सेवा मंडळाचा एक पाईक आहे. आम्ही आज इथे 9 ऑगस्ट क्रांतिदिन निमित्त वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळावा याकरता अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करीत आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे. आम्हाला असं वाटत आहे की जसं पेटले हे रान सारे कोण भिजवी याला, विचारा जाऊनी शहाण्याला. आज जे आमचं जे आंदोलन पेटलेलं आहे भारतरत्नाकरता, हे आंदोलन अधिक मोठं वाढू नये आणि भारतभर याचा फैलाव होऊ नये म्हणून माझी शासनाला आणि केंद्र सरकारला अशी विनंती आहे की ताबडतोब तुम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी माझी आपणास शासनास विनंती आहे. आंदोलनाला जास्त जर वेळ झाला तर आम्ही त्याच्याकरता सक्षम आहे आणि आमचा जीव जाईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी आमचा निर्धार आणि प्रतिज्ञा आहे. न्यूज G9 महाराष्ट्रातील तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, तिवसा.